जय भीम क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ऐक्य परिषद जय भीम क्रांती सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेचे प्रमुख वक्ते दंगलकार कवी नितीन चंदनशिवे हे आहेत। सभेचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार राजू आवळे साहेब हे आहेत। या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गॅब्रियल भाऊ तिवडे हे आहेत। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कामगार, शोषित, पीडित, कष्टकरी, दबलेले, वंचित अशा सर्वच लोकांना आपल्या लेखणीतून त्यांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय दिला। आज मुंबई हे महाराष्ट्राला मिळाले त्यांचे एकमेव कारण म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहे। त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली आणि मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे म्हणून लढा दिला। साहित्यरत्न अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळेत गेले होते। 1.5 दिवसाच्या शाळेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य साहित्य निर्माण केलं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते हे आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून, साता समुद्राच्या पलीकडे शिवाजी महाराजांची कीर्ती आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून दाखवून दिली। अशा या महामानवाची 106वी जयंती आम्ही जय भीम क्रांती सेनेच्या वतीने त्यांना अभिवादन म्हणून ऐक्य परिषदेचे आयोजन केले आहे। जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गॅब्रियल भाऊ तिवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय जितेंद्र वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष वनिताताई सकटे, पश्चिम महाराष्ट्र युवकचे अध्यक्ष प्रशांत आवळे, जिल्हा अध्यक्ष विक्रम मोहिते, युवक जिल्हा अध्यक्ष प्रवीण वारे, मिरज तालुका कार्याध्यक्ष विनोद तांदळे, सांगली जिल्हा संघटक अजित सदामते, जिल्हा कार्याध्यक्ष विजय वायदंडे, मिरज तालुका अध्यक्ष सुनील मोरे, महिला जिल्हा अध्यक्ष मीनाक्षीताई क्षीरसागर, सुनीताताई तांदळे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते। साहित्य सम्राट सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्ताने विविध जिल्ह्यामध्ये असेल पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर अण्णाभाऊ साठेंची जयंती केली जाते। त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने आज जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं आम्ही अभिवादन म्हणून अण्णाभाऊंना अभिवादन म्हणून आम्ही नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला। व्याख्यानाचा कार्यक्रम 4 तारखेला दुपारी 3 वाजता शांतिकिरण मद्रासी कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे त्याचे वक्ते नितीन चंदनशिवे आहेत। दुसरी गोष्ट, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून देवराजदादा पाटील, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझे आमदार राजू आवळे हे आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर या सांगलीचे बरेच लोकप्रतिनिधी असतील, मान्यवर असतील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव किंवा त्यांनी केलेले कार्य हे समाजापर्यंत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून अण्णाभाऊंचे जे काही कार्य आहे, अण्णाभाऊंनी जे समाजासाठी दिलेले योगदान आहे हे आता लोकांच्या पुढे यायला लागले आणि जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं आमचा अजेंडाच असा आहे की जे महापुरुषांनी जे आपल्यासाठी केलेलं कार्य आहे, ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी दिलेले योगदान आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचवून लोकांचं प्रबोधन होणं हे एक आमचा जय भीम क्रांती सेनेचा एक अजेंडा आहे। त्यामुळं आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंतीला अशा पद्धतीचे उपक्रम राबवून लोकांच्या मध्ये प्रबोधनाचं काम आम्ही करतो। या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातून सर्व लोक उपस्थित राहणार का काय? आज जे ऐक्य परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या ऐक्य परिषदेसाठी पूर्ण जिल्ह्यातून लोक येणार, एवढ्या जिल्ह्याच्या बाहेरचे देखील लोक चंदनशिवेंना ऐकण्यासाठी येणार। तुम्हाला अपेक्षा किती आहे लोक येण्याची? आमच्या अपेक्षा कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक नीट ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत।